विद्यार्थी मित्र नमस्कार। आज आपण पाहतोय की अभ्यास करत असताना जर का त्या एखादी गोष्टी किंवा एखादी समस्या आहे किंवा एखादा प्रॉब्लेम आहे तो आपल्या लक्षात येत नाही, तो आपल्या लक्षात बसत नाही, तर अशा वेळी तुम्ही त्याला घेऊन सराव केला पाहिजे। समजा एखादा गणितासारखा विषय तो सरावाशिवाय येऊ शकत नाही, त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागेल आणि म्हणून सरावाशिवाय पर्याय नाही। आणि दुसरा मुद्दा आहे की तुम्ही स्वयंप्रेरणेने आपण अभ्यास केला पाहिजे। आता स्वयंप्रेरणा म्हणजे काय, तर हे मला का गरजेचं आहे करणं, हे मला करावंच लागणार आहे, हा अभ्यास माझ्यासाठी त्याला पर्याय नाही, अशा दृष्टिकोनातून तुम्ही स्वयंप्रेरणा घ्या आणि एक जिद्दीने कामाला लागा की मला हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे, मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि मग त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे। किती गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला तुमची स्वयंप्रेरणा स्वतःच्या मनात असेल तरच ते शक्य आहे। इतर अनेक लोक सांगतील त्याचा काही परिणाम आपल्यावर होणार नाही, पण ज्यावेळी तुमच्या मनाला वाटेल की हे मी केलं पाहिजे आणि हे मला करायचं आहे, याला दुसरा कुठलाही पर्याय मला शोधायचा नाही आहे आणि माझ्यासाठी हे खूप खूप आणि खूपच गरजेचं आहे, 100% तुम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या प्रेरणेने ज्यावेळेस या गोष्टी कराल त्यावेळी यश हे तुमच्या जवळ असेल, नाही तर तुम्ही यशस्वी व्हाल, तुम्ही यशाचे मानकरी असाल। धन्यवाद।